नमस्कार. नमस्कार यशस्विनी. हॅलो, तुझं खूप खूप स्वागत आहे आरती. थँक्यू यशस्विनी. आपल्याकडे आरती लोटलीकर आलेली आहे. ब्रसेल्स याटल एरियात सगळ्यांना आरती माहिती असते. अतिशय उत्कृष्ट गायिका आहे, गाण्याचे क्लासेसही घेते. खूप छान वाटतं तू आलीस तर. मूळची कुठली आरती? मी मूळची पुण्याची आहे, सदाशिव पेठेतली. आणि मी शाळेत असल्यापासूनच शिकत होते गाणं, 3री पासून. आणि आधी आईने सुरुवात केली. आई खूप छान माझी गायची. आईचं नाव आहे रोहिणी कुंटे, म्हणून ती पण तिच्या गुरूंकडे घेऊन गेली मला. माझ्या गुरूंचं नाव आहे मधुसूदन पटवर्धन आणि सौ डॉक्टर सुधाताई पटवर्धन. तर त्या सदाशिव पेठेत त्यांचे खूप मोठे क्लासेस होते आणि खूप चांगल्या चांगल्या गायिका त्यांच्यात स्टुडंट जे आहेत ते आता खूप मोठे गायक आहेत. आणि मला पण त्यांच्याकडे, म्हणजे माझं भाग्य असं आहे की मला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. मी काही परीक्षा पण दिल्या. शाळेत असताना भरपूर कॉम्पिटिशन्स वगैरे व्हायच्या, त्याच्यातनं पण मी कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होऊन बक्षिसं पण मिळवलेली आहेत. तू अमेरिकेत कधी आलीस? किती वर्ष झाली? 2000 डिसेंबर. सो मला आता 23 होत आहे. 24. हो, 24 वर्ष तू म्हणू शकतेस की मला झालेली आहे. आणि खूप छान 24 वर्ष गेली, मला कळलं नाही कशी गेली. आणि सगळ्यात विशेष गोष्ट, आपण गाण्याच्या तिच्या प्रवासाबद्दल अजून जाणून घेऊच यात. मला फार विलक्षण जी गोष्ट वाटते ती अशी की तिला तिळी आहेत, म्हणजे ट्रिपलेट्स आहेत तिला. एकाच वेळेस ट्रिपलेट्स म्हणजे एव्हरीबडी नोज, पण मला अधोरेखित करावं असं वाटतं की एकाच वेळेस 3 झालेली मुलं आहेत. सो ती बाळं पण एकाच वेळेस त्याच वयाची होती, एकाच वेळेस होतं ते. तर आपल्याला कधी कधी एका मुलाला वाढवताना आपली त्रेधा तिरपीट उडते. जुळे होतात तर त्यांना अजूनच मोठी परीक्षा असते. पण मला खूप उत्सुकता आहे की ट्रिपलेट्स वाढवताना त्यांच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तू कसं हँडल केलंस तू आणि तुझ्या मिस्टरांनी. सो बाळ पण थोडं सांग ना, की ते बाळ असताना स्लीप शेड्यूल, फीडिंग शेड्यूल ते कसं मॅनेज केलंस तू? म्हणजे मी ॲक्च्युली खूप घाबरट मुलगी आहे तसं म्हटलं तर. आणि माझ्या मैत्रिणी, म्हणजे मी SNDT कॉलेजमध्ये असताना, आमचं मुलींचंच कॉलेज होतं ते, त्यामुळे काही मुलींची पटापट लग्न झालेली, त्यांची मी प्रेग्नन्सी जर्नी ऐकली होती. आणि तिथे मी ठरवलं होतं की मला मुलं नको. जोक्स पार्ट की असं तेव्हा वाटलं. मग लग्न झालं आणि मला खूप अशी इच्छा झाली की नाही, आपल्याला पण आता बेबी वगैरे पाहिजे. आणि थोडासा माझा स्ट्रगल टाइम तो होता. आणि जेव्हा कळलं मला की मला ट्रिपलेट्स आहेत तर मी एकदम म्हणजे उडालेच कम्प्लिटली. आणि पण एक कुठली तरी, म्हणजे एक आई जेव्हा तुम्ही होतात ना, तेव्हा तुम्हाला एक देवशक्ती पण देतं, असं माझं मत आहे. तर माझा जो एक घाबरटपणा होता तो माझा निघून गेला. आणि मी तेव्हाच ठरवलं की नाही, मी ही जर्नी सक्सेसफुल करून दाखवेन. आणि ती एक शक्ती माझ्याकडे आलेली होती. आणि जशी मुलं झाली, सिद्धार्थ, नेहा, केदार, तो दिवस पण म्हणजे एकदम माझा खूपच, म्हणजे मी नर्वस पण होते आणि एक्सायटेड पण होते. आणि माझा आनंद पण गगनात मावत नव्हता की. आणि एक गोष्ट की मला त्यावेळेला हेल्प नव्हती कुठली. तर ही एक जरा एक वेगळी बाजू आहे की इथे अमेरिकेत झाले तिघही अमेरिकेत झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर तेच की माझ्या जेव्हा झालं तेव्हा ते मला हेल्प अशी नव्हती. सो मी आणि माझा नवरा असे आम्ही दोघंच होतो. एवढंच आहे की मी बऱ्यापैकी क्रेडिट मी माझ्या नवऱ्याला देईन, महेश लोटलीकर. महेश, थँक्यू. तुझ्यामुळे ही जर्नी माझी सक्सेसफुल झालेली आहे. आणि डायपर्स चेंज, बापरे, तो डायपर्स चेंजचं मी असं गमतीने मी सगळ्यांना सांगते की आम्ही जवळजवळ दिवसाला 28 डायपर चेंज करत होतो. बरोबर आहे. 9 म्हणजे प्रत्येकाचे
हो, म्हणजे वीकडे माझ्याकडे असायचं, वीकेंडला तर मी म्हणजे वाटच बघत असायची की वीकेंड महेशकडे कधी येतोय. सो 10 डायपर्स मध्ये तक्रार करणाऱ्या माता पित्यांनो यांच्याकडे बघा आणि गप्पा बसून 10 डायपर्स बदला रोजच्या रोज. गमतीचा म्हणजे आता मी ते गमतीने सगळ्या गोष्टी बघते, पण तेव्हा म्हणजे ते डायपर चेंज वगैरे पण तो एक वेगळा टाइम होता, म्हणजे स्ट्रगलच म्हणू शकतो की ते काय कोणी एन्जॉय करत नाही डायपर चेंज. त्यावेळी मी ते मंडे टू फ्रायडे माझं फुल माझ्याकडे असायचं आणि महेश पूर्ण वीकेंड बघायचा. आणि मग शेवटी ते नंबर ऑफकोर्स ते कमी झाले आणि ते जसे आपलं रेग्युलर जेवण जसं वरण भात वगैरे असं, तर ते हळूहळू बऱ्यापैकी म्हणजे ते एक त्यांचं रुटीन सेट झालं, तर तसं ते मॅनेज व्हायला लागलं. पण महेश बऱ्यापैकी क्लिनिंगचं काम, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर, मी गाडी वगैरे पण 1 वर्षभर मी चालवली नाही, त्यामुळे सगळ्या बाहेरच्या गोष्टी आणि प्लस जॉब त्याचा स्वतःचा फुल टाइम, तर तो असा म्हणजे दिवसभर तो असायचा घरी. पहिले काही दिवस होता तो, आणि मग नंतर तो संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधनं यायचं ना, तिथून तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असं तो मुलांचं बघायचा. आणि त्याच्यामध्ये मग मी स्वयंपाक आणि बाकीच्या गोष्टी असं आम्ही दोघांनी मिळून असं ते प्लॅन केलेलं होतं की कसं, कारण मला झोप वगैरे आराम पाहिजे होता, नितांत गरज होती तेव्हा. त्यामुळे आम्ही थोडंसं ते त्याच्याशी बोलून आम्ही ते दोघांनी मिळून प्लॅन केले दिवस की मंडे टू फ्रायडे कसे असायला पाहिजे, वीकेंडला कसे असायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट की त्या काळात मला मैत्रिणींनी खूप साथ दिलेली आहे. म्हणजे जसं कळलं की मला ट्रिपलेट्स होणार आहे, मी स्पेसिफिक त्या लोकांची नावं इथे घेईन. मेघना परांजपे हिने मला खूप मदत केलेली आहे. आणि तेव्हा म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो की त्यावेळेला तुमच्या मदतीला जे येतात ते देवासारखे असतात. आणि त्याच्यामध्ये भरपूर माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या आणि सगळ्यांचे डबे पहिले 3 महिने, त्यामुळे मला तो आराम अगदी म्हणजे स्वयंपाकच करायचा नाही केवढी मोठी गोष्ट ना, पहिले 3-4 महिने तो आराम मला होता. आणि त्यामुळे पण पहिले 4 महिने माझे असे इझिली मी ते क्रॉस केले. सो तिघांमध्ये पॉटी ट्रेन सगळ्यात पहिले कोण झालं असं मी अजिबात विचारणार नाही, पण आपण हे बघितलं की ऑर्गनायझेशनचं महत्व सांगितलं तिने, आणि नवरा बायकोमध्ये मोकळा संवाद असणं आणि जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडणं ह्याचं महत्व आपल्याला कळलं. आणि चांगल्या मैत्रिणी असणं आणि त्यांनी वेळेवर मदत करणं, ह्या तिन्ही. इथे नेटवर्किंग आता आपल्याला माहितीच आहे की इथे एकटं सर्वाईव्ह करणं अवघड आहे. प्रगती साधण्यासाठी तर फुल टीम असावीच लागते मित्रमैत्रिणींची. शालेय त्यांच्या वयात होमवर्क किंवा तर ते सगळं करताना तुम्हाला कसं, क्लासेस कसं की पहिले ते 3 जण जेव्हा शाळा चालू झाली ना, तर मी पहिले 1-2 वर्ष म्हणजे प्री स्कूल, किंडरगार्टन आणि फर्स्ट ग्रेड पर्यंत मी तिघांना एकाच क्लासमध्ये ठेवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते जी पॉलिसी असते शाळेची ती ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स जे असतील त्यांना ते सेपरेटच करतात, कारण त्यांची ती आयडेंटिटी जी आहे ती सेपरेटली दिसायला पाहिजे. आणि त्यांनी पण वेगळ्या लोकांशी बोलणं, कारण ट्रिपलेट्स ट्विन्स मध्ये कसं असतं ना की ते त्यांच्यात जास्त इंटरॅक्शन खूप असतं ना, तर ते दुसरीकडे बघायला जात नाही किंवा फ्रेंड्स बनवायला जात नाही. तर ह्या गोष्टी पण खूप म्हणजे एक पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो जसं ते त्यांना सेपरेट केलं शाळेमध्ये, तसं मला पण कळायला लागलं की त्या तिघांच्या पर्सनॅलिटीज वेगवेगळ्या आहेत. सिद्धार्थ कम्प्लिटली वेगळा आहे, नेहा कम्प्लिटली ऍज अ गर्ल ती खूप वेगळी आहे, केदार खूप वेगळा निघाला. सो त्याप्रमाणे ते हळूहळू मला पण समजायला लागलं. म्हणजे मी पण बघत होते, ऑब्झर्व, मला वाटलं की हे तिघं एकत्र म्हणजे एकाच वेळेला जन्माला आलेले ते ही सेमच असणार. आधी म्हणजे माझं ते ट्रिपलेट्स ट्विन्स म्हणजे ट्विन्स मला माहिती होते, पण ट्रिपलेट्स मी माहितीच नाही. म्हणजे मी स्वतःला म्हणजे मी पहिलीच जी मला माहिती की ट्रिपलेट्स असे होतात. सो तिथून माझी थॉट प्रोसेसिंगला सुरुवात झाली की हा ट्रिपलेट्स वेगळे असतात, ते दिसतात पण वेगळे.
म्हणजे मी खूप आधी म्हणजे मी पण पुस्तकं वाचत होते, पण माझ्या इमॅजिनेशन मध्ये म्हटलं हे तिघही सेम दिसले तर मी कसं करणार आहे असे थॉट्स होते. पण नाही, त्यांनी त्यांचं लायकिंग दाखवलं की वेगवेगळे आहेत. मी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नंतर मग मी सुरू केलं की हा नेहाला आर्ट क्लास, केदारला म्युझिक आणि ड्रम क्लास वेगळं, सिद्धार्थला अजून ते कम्प्युटर आणि ह्याच्यातल्या गोष्टी तर त्याचे क्लासेस वेगळे. असं व्हेरी इंटरेस्टिंग अँड फॅसिनेटिंग ऍट द सेम टाइम. आता केवढे आहेत तिघं आणि काय करतात? सो आता ते तिघही 18 वर्षाचे झालेले आहेत आणि तिघही यावर्षी कॉलेजला गेलेले आहेत. तिघं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आहेत आणि सिद्धार्थ कम्प्युटर सायन्समध्ये मेजर घेऊन करतोय. त्याच्यानंतर केदार आहे मीडिया आणि जर्नलिझम मध्ये तो करणार आहे, त्याची ती आवड आहे. त्याने बाय द वे पोलीस एक्सप्लोर मध्ये पण खूप व्हॉलेंटियर वर्क केलेलं आहे. त्याला ती पण आवड होती आणि हे परत अनयुज्युअल होतं माझ्यासाठी, कारण मी असं म्हणजे आमच्या घरात कोणीच नाहीये की ज्यांना पोलीस एक्सप्लोर किंवा व्हॉलेंटिअरिंग त्याच्यामध्ये त्यामुळे आमच्यासाठी एकदमच आउट ऑफ द बॉक्स हे होतं की काय म्हणजे एकदम हे कुठून आलं असं. पण त्याने भरपूर त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्याने जवळजवळ 2000 आवर्स त्याच्यामध्ये व्हॉलेंटिअर वर्क केलंय. त्याला अवॉर्ड्स मिळाले आहेत खूप. आणि नेहाने पण म्हणजे तिला बिझनेस आणि ह्याच्यामध्ये आवड आहे, तर तिने त्याच्यामध्ये वेस्टर्न वॉशिंग्टन मध्ये ऍडमिशन घेतली. फारच छान. तिघांनाही खूप शुभेच्छा. त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी. तुझ्या सांगीतिक प्रवासाचं थोडं आता आढावा घेऊयात. तुझं सुरुवातीचं शिक्षण सांगितलंस तू, मग इकडे आल्यानंतर तू कसं ही सगळी लढाई लढल्यानंतर, ती जिंकल्यानंतर, वेळ मिळाल्यावर कसं तू आपलं करिअर पुढे केलं? तर मग मी हळूहळू घरातच गाण्याचे क्लासेस, कारण माझी बॅकग्राऊंड मी परीक्षा दिलेल्या आहेत गाण्याच्या माध्यमातून, पूर्णपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. मुलं व्हायच्या आधी मी म्हणजे स्वराली बँड मध्ये मी गात होते. तर 2002 तर आम्ही बरेच कार्यक्रम केले. त्यामुळे ती एक म्हणजे माझ्याकडे ती बॅकग्राऊंड होती की मी कुठे परफॉर्मन्सेस केले आणि लोक मला त्या परफॉर्मन्सेसमुळे ओळखतात. तर ही पण एक जमेची बाजू होती. आणि मग त्याच्यातनच मी असा थॉट केला की ठीक आहे, मग आपल्यामध्ये त्या क्वालिटीज आहेत तर आपण दुसऱ्यांना पण शिकवूया. आणि हळूहळू तसे स्टुडंट्स माझ्याकडे यायला लागले. त्याचप्रमाणे मग जशी अजून मुलं मोठी व्हायला लागली तसे मी काही कार्यक्रम म्हटलं की आता स्वतः काहीतरी ऑर्गनाईज करावं आणि कम्युनिटीला आपण काय म्हणतात की परत देण्याची ही परफेक्ट वेळ आहे. तर मग मी काही कार्यक्रम ऑर्गनाईज केले, काही नवीन लोकांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्यांचं करून घेतलं की जेणेकरून त्यांना पण संधी मिळेल. तर त्यामुळे मी आणि असे बरेच माझ्या बरोबर कलाकार होते आणि मला कलाकारांनी म्हणजे जे इकडचे सगळे आपले लोकल आर्टिस्ट आहेत तर त्यांनी पण मला भरपूर मदत केली त्यावेळेला की मी त्यांना जेव्हा सांगितलं की मला असे काही कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे आहेत तर त्यांनी पण मला भरपूर मदत केली. आणि अशीच हाच माझा म्हणजे प्रवास माझा असा सुरू झाला इथून. सो आता माझे क्लासेस मी समावेश मध्ये घेतेय माझ्याच घरी आणि 5 वर्षापासून ते 50-55 पर्यंतच्या म्हणजे लोक स्टुडंट्स माझ्याकडे आता आहेत. तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स राहण्यासाठी एक तुम्हाला काही गोष्टी करायलाच लागतात. तर त्या आय थिंक फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडंट असणं हे खूप महत्वाचं आहे. आर्थिक स्वतंत्रता किंवा आर्थिक आपल्या पायावर उभं राहणं आणि त्याच्यातली मजा वेगळी असते, त्याच्यातलं स्वावलंबन वेगळं असतं. त्याने खूप आपल्याला छान वाटतं आणि मानही आपल्याही नजरेत दुसऱ्यांच्याही नजरेत वाढतो. सो तो प्रयत्न नक्कीच सगळ्यांनी करूयात. घरी राहून 3 मुलं सांभाळून तिने केलं तर आपण आपल्या परीने थोडं थोडं करूच शकतो. शेवटचा प्रश्न आहे, कलेचं इन जनरल आयुष्यात आपल्या काय महत्त्व असतं आणि ती का जोपासावी असं तुला वाटतं? एस्पेशली युवक किंवा किशोरवयीन, म्हणजे लहानपणी तर नृत्य गायन करतच असतात पण मोठेपणी पण टू बी इन टच विथ सम ऑर दी अदर आर्ट फॉर्म. तर काय वाटतं तुला त्याच्याबद्दल?
खरं कला ही गोष्ट अशी आहे ना की ती प्रत्येकाकडे असते असं मला वाटतं. प्रत्येक गुड ह्युमन बीइंग त्याच्याकडे ही असतेच. फक्त काही जण ते डेव्हलप करतात, काही जण त्याला इग्नोर करतात, असं माझं मत आहे. की कला ही एकमेव अशी गोष्ट आहे की शेवटपर्यंत म्हणजे मरेच तोपर्यंत तुमच्या बरोबर राहते. प्रत्येकाला माहिती असतं की आपल्यामध्ये काय कला आहे ती त्याच्यावरती त्यांनी काम करावं आणि त्याचं महत्व जाणावं आणि त्याचा आस्वाद लोकांना पण द्यावा. खूप खूप छान विचार आहेत आणि तुझ्या कलेचा आस्वाद आम्ही नक्कीच घेत राहू पुन्हा पुन्हा. थँक्यू सो मच आरती. खूप खूप आभार तू आलीस तर. थँक्यू यशस्विनी. मला खूप छान वाटलं आणि मला पण माहितीये की तुझा हा इंटरव्ह्यू प्रेक्षकांना पण आवडेल. तुझं जे बोलणं आहे ते खूप सुंदर आहे आणि हे असंच तू अशीच बोलत राहा. तुझ्याकडे तू जेव्हा बोलतेस ना ऐका असं वाटतं. नाही खरंच मी मनापासून सांगते. आणि तू जे हे इनिशिएटिव्ह घेतलंय सवंगडी थ्रू जे तू सगळे कार्यक्रम करतेस हे खरंच म्हणजे आय रिअली अप्रिशिएट की याला खूप म्हणजे मानसिक जे बळ आहे ना ते खूप लागतं आणि फार कमी लोक ते टिकवून ठेवतात आणि गिव्हअप करणारे पण मी बघितलेले आहेत. पण तू ते अगदी म्हणजे खरंच तुझं कौतुक जितकं करावं तेवढं कमी आहे. आणि थँक्यू सो मच तू मला बोलवल्याबद्दल. फुले माझी अळूमाळू वारा बगे चुरगळू नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला रानावना ये रे घना ये रे घना नाव घाल माझ्या